मित्रहो नमस्कार. ओळख वनस्पतींची या सदरात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रहो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काटेसावर या वृक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रहो, आपण आपल्या या ओळख वनस्पतींची या सदरात मुरुड शेंग या वृक्षाची माहिती दिली होती आणि त्या व्हिडिओला अतिशय भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचा सर्वप्रथम आभार. जर आपण हा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन आपणही मुरुड शेंगेचा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला तर मग बघूयात काटेसावर या वृक्षाची माहिती. मित्रो, काटेसावर या वृक्षाला सावर, सावरी, इंडियन सिल्क ट्री, सिल्क कॉटन ट्री, कपोक ट्री, इंडियन बॉम्बॅक्स ट्री, रेड सिल्क कॉटन ट्री, रेड कॉटन ट्री, सेमूल, तसंच संस्कृतमध्ये शालमली अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. काटेसावर या वृक्षाचं संस्कृत नाव बॉम्बॅक्स सिबा असं असून बॉम्बेसी या कुळातील हा वृक्ष आहे. हा वृक्ष सर्वसाधारणपणे फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये फुलतो आणि त्यानंतर त्या झाडावरती मध गोळा करण्याकरता अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांची शाळाच भरते. तसंच कोवळी फुले खाण्याकरता खारुताईसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती या झाडावरती जमा होत असतात. मित्रहो, काटेसावर वृक्ष भारतभर जवळपास सगळ्याच जंगलात आढळून येतो. हा पानझडी वृक्ष असून डोंगर कपारी, रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावरती उंच वाढलेला असतो. या वनस्पतीची डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व पाने गळून जातात आणि जानेवारीमध्ये पानेविरहित फांदीवरती कळ्या दिसतात आणि फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सर्व झाड लाल गुलाबी फुलांनी बहरून जातं. काटेसावरीची झाडे ही 30 ते 45 मीटर उंचीपर्यंत वाढतात. हे झाड खोडापासून अगदी टोकापर्यंत त्रिकोणी काट्यांनी लगडलेलं असतं. आपण व्हिडिओमध्ये शेजारच्या कोपऱ्यामध्ये बघू शकता की ते काटे कशा प्रकारे त्या झाडावरती लगडलेले आहेत. साल ही करड्या रंगाची असते आणि जाड असते, तर पानं संयुक्त असून एकाडेक येणारी 5 ते 7 पर्णिका असलेली आणि अनेक शिरायुक्त व पानांच्या काठालाही शिरांच्या कडा आपल्याला आढळून येतात. काटेसावरीची फुले ही मोठी द्विलिंगी गडद गुलाबी तसेच फिकट गुलाबी रंगाची आणि 5 पाकळ्यायुक्त असतात. या ठिकाणी व्हिडिओमध्ये सुद्धा ही फुले आपल्याला बघायला मिळत आहेत. पाकळ्या जाड व पुंकेसर असलेले फूल असते. फुलांमध्ये मध असल्यामुळे अनेक पक्षी फुलांमधून मध गोळा करण्याकरता येतात आणि त्या मधाचं भक्षण करतात. पाकळ्यातून चमकणाऱ्या तर बाहेरून मऊशार आणि 5 ते 8 सेंटीमीटर लांब व 3 ते 5 सेंटीमीटर रुंद असतात. फळे तयार होताना पुंकेसर व पाकळ्यांचा भाग गळून पडतो. शेंगा नंतर फुलांचं शेंगेत रूपांतर होतं आणि 8 ते 10 सेंटीमीटर त्या शेंगा लांब आणि 3 सेंटीमीटर रुंद असतात. शेंगेमध्ये अनेक काळ्या रंगाच्या बिया असतात. पक्व झाल्यानंतर या बिया कापसामध्ये लगडलेल्या दिसतात. साधारणपणे मिरीच्या आकाराच्या त्या बिया आणि त्यांचा रंगसुद्धा आपल्याला दिसून येतो. मित्रहो, असा हा सुंदर सावर किंवा काटेसावर वृक्ष औषधी गुणांनी सुद्धा परिपूर्ण आहे. काटेसावरीची जाड साल फ्रॅक्चर झालेल्या भागावर लावतात. तसेच दातदुखीवर देखील ती गुणकारी आहे. सावरीच्या फुलांचा पाकळ्यांचा मुरंबा करतात. खाली गळून पडलेली फुले वाळवून त्यांच्यापासून नैसर्गिक रंगसुद्धा तयार केला जातो. बरेच जण या वाळलेल्या फुलांचा चहासुद्धा करून पितात. पूर्वी दुष्काळाच्या काळात बऱ्याच लोकांनी काटेसावरीची मुळे भाजून खाल्लेली होती. या सगळ्या वर्णनावरून आपल्याला काटेसावर या वृक्षाची महती लक्षात आलेलीच असेल. मित्रहो, सध्या काटेसावर काही ठिकाणी फुलून गेलेली आहे, काही ठिकाणी फुलण्याचा हंगाम सुरू आहे. तर अशा या काटेसावरीवरती येणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचं आपणही जरूर निरीक्षण करा आणि उन्हाळ्यामध्ये बिया तयार झाल्यानंतर त्यातील कापूस वेगळा करून त्या बिया परत पावसाळ्यात आपण लावायला हव्यात. मित्रहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणात
या काटेसावरीच्या झाडाची मोठ्या प्रमाणावरती होळीच्या दिवसात कत्तल केली जाते आणि होळीमध्ये या तोडलेल्या काटेसावरीला अग्नी दिला जातो। तर ही प्रथा नक्कीच कुठेतरी थांबायला हवी आहे। होळी साजरी करायलाच पाहिजे, आपला सण आपली संस्कृती आपण जपायलाच हवी, पण काटेसावरीसारखं दुर्मिळ होत चाललेलं झाड आपण जोपासायला हवंय, जपायला हवंय। मित्रहो, आपणही आमच्या या वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून सामील व्हा आणि काटेसावरीच्या वृक्षाला जीवनदान द्या। तसंच नवीन येणाऱ्या पिढीला या काटेसावरीची असलेली महत्त्वपूर्ण औषधी गुणधर्मांनी युक्त अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवा। तसंच आपण आपल्या या मराठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।